उद्या मायनीकरांचं भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पडतं आहे. या मैदानासाठी मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील देव दशमी केसरी बकासूर सज्ज झाला आहे. मित्रांनो आपण जर पाहिलं तर गेले काही मैदानी बकासूरला बोलायला भेटत नाही. काही कारणास्तव थोडक्यात सेमीला हार होते आणि मागच्या मैदानात आपण पाहिलं की गटालाच हार झाली. असं मित्रांनो बकासूरचं बॅड लक चालू आहे असं म्हणावं लागेल. पण बकासूरला या मैदानात गुलाल भेटेल, 100% गुलाल भेटेल, कारण पायरा देखील तसा टॉपचा आहे. सर्वत्र चर्चा आहे की बकासूरचा पायरा कोण, जो तो आपापले अंदाज लावतोय. त्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने नाव आहे हरण्या 622 हा पायरा असू शकतो. आणि जरी हरण्या 622 नसेल तर पायरा असू शकतो बैजा. मित्रांनो बैजासोबत बकासूर एकदा पळाला आहे आणि तेव्हा देखील सुट्टा निकाल घेतला होता. पण गाडी फॉल झाल्यामुळे गटाला हार झाली होती आणि हरण्यासोबत अजून तरी पळाला नाही. बघूया हरण्यासोबत जरी पळाला तरी टॉपचं स्पीड लागलं आणि नक्कीच बकासूर गुलाल घेईल, कारण हरण्या एक टॉपचा नंदी आहे. आणि मित्रांनो हरण्या नसेल, बैजा नसेल तर कोण असेल, तर मित्रांनो दाट शक्यता आहे की बकासूरसोबत आपल्याला सर्जा पाहताना पाहायला मिळेल. वेगात शेवट पंचमी केसरी सर्जा. बघूया मित्रांनो बकासूरचा पायरा हरण्या, बैजा किंवा सर्जा या तिन्हीपैकी एकच असेल. आणि मित्रांनो बकासूर पायरा जास्त समजत नाही. जेव्हा मैदानात गाडी झोपून जाते तेव्हाच जास्त करून पायरा समोर येत असतो. पण बघूया हरण्या हरण्या की बैजा की सर्जा या तिन्हीपैकी एक फिक्स झाला आहे. बकासूरला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. सात मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.